नमस्कार. किमंतु लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी कोणती पुस्तके वाचावी या मालिकेतला हा 8वा भाग आहे. या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत राक्षस तागडीच्या बखरीची. राक्षस तागडीची बखर असा उल्लेख आपण बोलीभाषेमध्ये करतो, पण काही ठिकाणी या बखरीचा उल्लेख राक्षस तागडीचा बखर श वर एक मात्रा असा आढळतो. इंटरनेटवर जर तुम्ही ही बखर शोधत असाल तर त्यावेळेला राक्षस तागडीची बखर असं इंग्लिशमध्ये सर्च करा आणि ती बखर तुम्हाला तिथे सापडेल, किंवा मराठीमध्ये जरी सर्च केलं तरी चालेल. शोधण्यासाठी राक्षस तागडीची बखर असं जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा ती बखर तुम्हाला तिथे सापडेल. ही एक शिवपूर्वकालीन बखर आहे. शिवपूर्वकालीन बखर म्हणजे जसं आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं की जी बखर शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी प्रकाशित केली गेलेली आहे कोणत्या ना कोणत्या विषयाबद्दल, पण मराठ्यांच्या इतिहासाची माहिती देण्यासाठी उपयुक्त आहे. काही ना काही मराठ्यांच्या इतिहासाची माहिती त्या बखरीमधून मिळू शकते. अशा बखरींना शिवपूर्वकालीन बखरी म्हणतात. या शिवपूर्वकालीन बखरीमध्ये 3 बखरींना महत्त्व आहे. पहिली शालिवाहनाची बखर, दुसरी मैकावतीची बखर आणि तिसरी आत्ता आपण जी पाहतोय ती राक्षस तागडीची बखर. यापैकी 2 बखरींची माहिती आपण मागच्या 2 भागामध्ये पाहिलेली आहे. या भागामध्ये आता आपण राक्षस तागडीच्या बखरीबद्दल जाणून घेणार आहोत. राक्षस तागडीची बखर ही ॲक्च्युली दुसरं तिसरं काही नसून तालिकोटाची जी लढाई झाली, बहमनी साम्राज्याचे जे सुलतान होते, जे वेगळे वेगळे झालेले होते, ते निजामशाह, आदिलशाह, कुतुबशाह, बरीदशाह हे 4 पातशाह एकत्र आले आणि त्यांनी विजयनगरच्या साम्राज्यावर आक्रमण केलं आणि विजयनगरच्या साम्राज्याचा त्या लढाईमध्ये पराभव झाला. राजा रामरायाचा पराभव झाला. त्या लढाईचं माहिती देणारी किंवा वर्णन करणारी ही बखर आहे. तालिकोटाची लढाई 23 जानेवारी 1565 रोजी झाली आणि 1566 रोजी ही बखर लिहिली गेली. म्हणजे लढाई झाल्यानंतर 1 वर्षाने ही बखर लिहिली गेली असं म्हटलं जातं. या बखरीचं जे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ते हे आहे की या बखरीचा विषयच आहे की विजयनगरचा विध्वंस. म्हणजे तालिकोटाची लढाई झाली कशी आणि विजयनगरचा विध्वंस झाला कसा याच्याबद्दल खूप महत्त्वपूर्ण आणि पद्धतशीर याद्यावर माहिती आपल्याला या बखरीमध्ये मिळते. मागच्या काही भागांमध्ये काही मित्रांनी मला सुचवलं की तुम्ही ज्या पुस्तकांची नावं घेता ती पुस्तकं आम्हाला इंटरनेटवर मोफतमध्ये जर कुठे उपलब्ध होत असतील वाचायला तर आम्हाला सुचवा किंवा संदर्भ सांगा. म्हणून या भागापासून आपण जी पुस्तकं इंटरनेटवर मोफतमध्ये उपलब्ध होऊ शकतात त्याचा संदर्भ सांगत आहोत. पहिली जी काही बखर आहे, ही जी बखर राक्षस तागडीची आहे, ही तुम्हाला वाचायला मिळेल भारतीय इतिहास संशोधन मंडळ द्वितीय संमेलन वृत्त. म्हणजे भारतीय इतिहास संशोधन मंडळाने त्यांचं द्वितीय संमेलन वृत्त प्रकाशित केलं होतं. त्याची एक PDF फाईल इंटरनेटवर आहे. तुम्ही जर या नावाने सर्च केलं तर तुम्हाला ती बखर तिथे वाचायला मिळेल. दुसऱ्या ठिकाणी तुम्ही मराठी बखर गद्य म्हणून डॉक्टर ग ग्रामोपाध्ये यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी बखरींची आपल्याला सर्वसामान्य माणसांना ओळख व्हावी म्हणून वेगवेगळ्या बखरींमधले निवडक उतारे या पुस्तकामध्ये संकलित केलेले आहेत. या पुस्तकाची PDF फाईल सुद्धा तुम्हाला इंटरनेटवर पाहायला मिळेल. तिथून तुम्ही ती डाउनलोड करून त्या ठिकाणून तुम्ही बाकीच्या बखरींमधले उतारे वाचू शकाल आणि राक्षस तागडीच्या बखरीतला युद्धाचा उतारा वाचू शकाल, जो थोडक्यामध्ये दिलेला आहे तो वाचू शकाल. तिथे तुम्हाला अंदाज येऊ शकेल या गोष्टीचा. पुस्तकाचं नाव परत एकदा सांगतो, मराठी बखर गद्य, लेखक डॉक्टर ग ग्रामोपाध्ये. आता आपण या बखरीची वैशिष्ट्य पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा मी या बखरीचं महत्त्व सांगितलं ते हे की ही शिवपूर्वकालीन बखर आहे आणि शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी मराठीची स्थिती काय होती ती स्थिती लक्षात येण्यासाठी ही बखर आपल्याला उपयुक्त ठरते किंवा ही बखर आपल्याला माहिती देते. मग ही माहिती कशा माध्यमातून मिळते? तर ही माहिती लढाईच्या वर्णनांमधून मिळते. मग लढाईचं वर्णन कसं केलेलं आहे? तर हे लढाईचं वर्णन जे ज्या बखरीमध्ये केलेलं आहे त्याची जी भाषा वापरलेली आहे ती कानडी मिश्रित आहे. म्हणजे कानडी भाषेकडे मराठी आणि कानडी या 2 भाषांच्या संमिलनातून जी भाषा निर्माण होईल ती ही भाषा आहे. याचं कारण असं आहे की मराठी बखर ही कानडी बखरीचा अनुवाद आहे. म्हणजे एक मूळ बखर कानडीमध्ये लिहिली गेली होती या तालिकोटाच्या लढाईची, त्याचा कोणीतरी मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे आणि ती बखर आज आपण राक्षस तागडीची बखर म्हणून वाचतो. म्हणून तिच्यावर कानडी भाषेचा थोडा आपल्याला प्रभाव जाणवतो. पुढची गोष्ट म्हणजे की जे बखरीचं वैशिष्ट्य असतं की आपल्याला असं वाटतं की बखरमध्ये एखादी गोष्ट ज्यामध्ये आपण गुंगून जातो. बखरकाराचं कौशल्य जे आहे की बखरकार आपल्याला अशा रीतीने ती गोष्ट सांगतो की आपल्याला वाटतं की आपण ती गोष्ट पाहतो. या बखरीमध्ये पण ते झालेलं आढळतं की बखरकार आपल्याला अशा रीतीने गोष्ट सांगतो की जसं काही तो युद्धभूमीवर मध्यभागी उभा आहे आणि युद्ध घडताना पाहतोय. एवढ्या जिवंतपणे बखरकाराने युद्धाच्या घटना, व्यक्ती
आणि बाकीच्या गोष्टींचं चित्रण केलेलं आहे. त्यामुळे बखर वाचायला फार मनोरंजक वाटते. आपण त्याच्यामध्ये वाचताना आपल्याला कंटाळा येत नाही. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये राजा रामरायाची आपण मानसिक परिस्थितीचं आणि भावनिक परिस्थितीचं चांगल्यापैकी वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे त्याने लढाई लढली, कशा प्रकारे त्याचा युद्ध होणार कळल्यानंतर त्याची मानसिक अवस्था झाली, त्याने सैन्य गोळा केलं. ही सगळी माहिती देखील आपल्याला या बकरीमध्ये चांगल्या प्रकारे मिळत असते. पुढची एक गोष्ट आहे की या बकरीबद्दल लिहिलं जातं की या बकरीची जी भाषा आहे ती निरलंकृत आहे. म्हणजे काय की याच्यामध्ये अलंकारिक भाषा वापरलेली नाही. सभासदाने जी बकर लिहिली ती सभासदाच्या बकरीमध्ये आपल्याला दिसतं की सभासदाची भाषा फार अलंकारिक आहे. काही काही ठिकाणी तो उपमा देतो, बाकीच्या गोष्टी करतो, म्हणजे साहित्यिकपणा त्याच्या बकरीमध्ये जास्त आहे. इथे या बकरीमध्ये साहित्यिकपणा कमी आहे आणि वर्णन जास्त आहे. आणि जे वर्णन आहे ते खरं साध्या सोप्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. अशा प्रकारे साहित्यिक मूल्य या बकरीचं कमी आहे इतर बकरींपेक्षा. पण त्याचा एक फायदा पण हा आहे की विनाकारणच उपमा, अलंकार, बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये न अडकता आपल्याला खरी माहिती सहज साध्या प्रकारे ही बकर वाचल्यावर मिळू शकते. दुसरी एक गोष्ट या बकरीबद्दल लिहिली जाते की 3 वैशिष्ट्ये सांगितली जातात या बकरीची. ती 3 वैशिष्ट्ये काय आहेत की अचूक माहिती, उत्कृष्ट भाषाशैली, व्यक्ती व घटना यांचे यथार्थ वर्णन. तर उत्कृष्ट भाषाशैली आणि व्यक्ती व घटना यांचे यथार्थ वर्णन, तर हे आपण 2 मुद्दे मागाशी बोललो. अचूक माहिती हा जो पहिला मुद्दा आहे इथे थोडंसं घोटाळा आहे. म्हणजे अचूक माहिती जरी याच्यामध्ये लिहिलेलं असलं तरी बकरीमध्ये काही गोष्टींचं वर्णन केलेलं आहे, त्याचा ताळमेळ लागत नाही. तेवढी अचूक माहिती बकरीमध्ये काही गोष्टींची नाही. बाकीची तपशीलवार माहिती, अचूक माहिती म्हणण्याच्या ऐवजी जर आपण तपशीलवार माहिती असं म्हटलं तर ते जास्त संयुक्तिक होईल. कारण या बकरींमध्ये वजिरांच्या याद्या दिल्यात, सरदारांच्या याद्या दिल्यात, जे मृत झाले त्यांच्या याद्या दिल्यात म्हणजे नावं दिलीत, हत्तींची नावं दिलीत, अजून पुष्कळ गोष्टींची नावं दिलीत की ज्याची तपशीलवार याद्यावर माहिती दिली, ज्याच्यामुळे आपल्याला ती नावं कळू शकतात. त्यामुळे तपशीलवार माहिती हे या बकरीला जास्त समर्पक होईल अचूक माहिती म्हणण्यापेक्षा. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग आपल्याला मराठ्यांशी संबंधित या बकरीमधून काय माहिती मिळते? मराठ्यांशी संबंधित आपल्याला या बकरीमध्ये काही नावं भेटतात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय की विशेष नाव म्हणजे निजामशाह, पातशाह, बहिरी, मराठा, तख्त, दौलताबाद असं निजामशाहचं वर्णन केलं. निजामशाह, बादशाह, बहिरी, मराठा, तख्त, दौलताबाद. यादवांचं दौलताबादचे जे तख्त होतं किंवा यादवांचं दौलताबादचं जे राज्य होतं ते जिंकल्या गेल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीकडून हळूहळू ते बहमनी साम्राज्याचा भाग झाला आणि नंतर निजामशहाचा भाग झाला. तर निजामशहाचं वर्णन इतिहासामध्ये इतिहासकार कसं करतात की मराठा तख्त दौलताबाद असं करतात. तर ज्या अर्थी त्याला मराठा तख्त म्हणलं गेलेलं आहे त्याची 2 कारणं. एक तर ते यादवांचं राज्य आहे त्यामुळे मराठा तख्त म्हणलं गेलेलं आहे, आणि दुसरी गोष्ट निजामशहाच्या सैन्यामध्ये आजूबाजूच्या मराठा सरदारांचं आणि लोकांचं भरणं जास्त होतं, म्हणून निजामशहाच्या राज्याला मराठा तख्त असं वर्णन या बकरीमध्ये केलेलं आपल्याला आढळतं. त्याच्या पुढे जे आहे ते ठार किंवा मृत असे जे लोक आहेत त्यांची जी यादी दिली आहे, सगळी यादी मी इथे वाचून दाखवत नाही कारण ती खूप मोठी यादी होईल. त्या यादीमध्ये निजामशहाकडील शिवाजी काटे आणि खेरोजी भोसले हे 2 जण ठार झाल्याचं वर्णन याच्यामध्ये आहे. दोघांची नावं काय आहेत? शिवाजी काटे आणि खेरोजी भोसले. आता याच्यावरून काय कळतं आपल्याला की शिवाजी हे नाव शिवाजी महाराजांचं आधी नव्हतं, त्याच्या आधी पण प्रचलित होतं. आणि काही लोकांना भोसले कुळाबद्दल शंका आहे की भोसले कुळ शहाजी राजांपासून किंवा मालोजी राजांपासूनच चालू झालं, त्याच्या आधी नव्हतं. तर ही बकर त्याला पुरावा आहे की 1565च्या आधी देखील भोसले आडनावाची काही माणसं या महाराष्ट्रामध्ये राहत होती. मग ही अशी काही सूचक माहिती अप्रत्यक्ष आपल्याला या बकरीमधून मिळते. त्याच्यानंतर रामदेव रायाकडील देखील जी माणसं आहेत त्यांची जी यादी दिली त्याच्यामध्ये देखील भोसले, दळवी असे काही अपभ्रंश आढळतात. भोसला, दळवी यांकडे पाठवला असं वगैरे. पण जी ती नावं आपण आपल्या मराठी नावांची जोडू शकतो. म्हणजे ही नावं रामदेव रायाकडच्या काही माणसांची आढळतात. सगळ्यात गमतीची गोष्ट ही आहे की आदिलशहाचा जो वकील आहे त्या आदिलशहाचं वकिलाचं नाव या बकरीमध्ये दिलेलं आहे शिवाजी गोपीनाथ. म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव परत एकदा कुठेतरी येतं याच्यामध्ये. आणि गोपीनाथ, आपण जर तुम्ही इतिहास वाचला असेल तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाकडे जे वकील पाठवले होते त्यांचं पण नाव योगायोगाने गोपीनाथ पंत असंच होतं. मग इथे आपण म्हणू शकतो की सभासदाला ते नाव आठवलं नाही का सभासदाने इथलं नाव घेतलं का ते नाव जुळलं, हा योगायोग आहे आता ते आपल्याला माहीत नाही. पण दोन्ही वकिलांची नावं सारखी आढळतात. म्हणजे या बकरीमध्ये मराठ्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आढळतात. म्हणून ही बकर महत्वाची की 15व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं अस्तित्व होतं किंवा त्या व्यक्तींचं अस्तित्व होतं, त्या समाजाचं अस्तित्व होतं. जो समाज पुढे जाऊन मराठा म्हणून नावारूपाला आला.
तर आपल्याला आपली पाळमुळं या बकरीमध्ये सापडतात. आता या बकरीबद्दल सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की बकर वाचायला मिळत नाही कुठे सहजासहजी. मला तरी मिळालं नाही, मला प्रयत्न करावा लागला भरपूर मिळवण्यासाठी. तर लोकांना अप्रूप असतं किंवा लोकांना उत्सुकता असते की या बकरीमध्ये लिहिलंय का, ते लढाईचं वर्णन आहे का. आता हे खूप मोठं लढाईचं वर्णन आहे, ते सगळ्याचं सगळं इथे वाचायचं म्हटलं तर ते योग्य पण नाही आणि त्याचा उपयोग पण नाही, म्हणून मी ते वाचत नाही. पण थोडक्यामध्ये त्याचा जो सारांश आहे तो सारांश मी तुम्हाला सांगतो की या बकरीमध्ये काय आहे ते. त्याच्यावरून आपल्याला थोडीशी कल्पना येऊ शकेल की बकरीमध्ये कशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. आता या बकरीची सुरुवात लढाईची होती ती अशा रीतीने सुरुवात होती की एका रात्री रामराजाला स्वप्न पडलं की त्याच्या कानातले मोती कोणीतरी ओढून नेते, कोणीतरी त्याचं सिंहासन हिरावून नेते, कुठली तरी दूत येत आहेत आणि ते दूत काय करतायत, रामराजाला ओढून घेऊन जात आहेत. हे स्वप्न बघितल्यानंतर रामराजा घाबरला, तो उठला. उठल्यानंतर त्याने पंडित ज्योतिषी जे कोणी होते त्या सगळ्यांना बोलवलं, त्यांना स्वप्न सांगितलं. स्वप्न सांगितल्यावर त्या पंडित आणि ज्योतिषांनी नाना प्रकारे त्याचं समाधान केलं की तुम्ही घाबरू नका महाराज, असं काही होणार नाही. जो कोणी शत्रू तुमच्यावर चालून येतोय त्या शत्रूचा निपात होईल, आमच्या अशा प्रकारचे आशीर्वाद तुम्हाला आहेत. हे ऐकल्यानंतर रामराजाला थोडा धीर आला. त्याने ब्राह्मणांचा मोठा सत्कार केला. 5000 होऊन वाटले त्याने वेगवेगळ्या ब्राह्मणांमध्ये, ते सर्व विधी करून असा उल्लेख आहे. त्याच्यानंतर एका शुभ मुहूर्तावर त्याने युद्धासाठी प्रयाण करायचं ठरवलं आणि अशी आज्ञा दिली की शहरामध्ये एक पण घोडा आणि एक पण राऊत मागं राहता कामा नये. म्हणजे हे युद्ध त्याच्यासाठी एवढं महत्त्वाचं होतं की रामरायांनी काय केलं की मागे विजयनगरमध्ये एक पण घोडा शिल्लक ठेवला नाही, लढायला एक पण सैनिक शिल्लक ठेवला नाही. त्याचा दुष्परिणाम पुढे झाला की लढाई हारल्यानंतर जेव्हा या 4 बादशाहांचे सैन्य चालून आलं विजयनगरवर, तेव्हा विजयनगरचं रक्षण करायला सैन्यच नव्हतं. त्यामुळे विजयनगरची लुटालूट करणं या 4 बादशाहांना सोपं गेलं. माता हे रामराया इथून निघाला त्यावेळेला त्याने ते सैन्य ठेवलं नाही मागे. हे चूक होतं का बरोबर होतं आता हे ज्याने त्याने ठरवायचं. पण त्याने सैन्य सगळं घेऊन निघाला, तो एक पण सैनिक त्याने मागं ठेवला नाही. याचा अर्थ आपण एवढाच घेऊ शकतो की रामरायाला ते युद्धाचं आपण म्हणू शकतो की महत्त्व किती होतं. त्याला प्रत्येक गोष्ट त्या युद्धामध्ये पाहिजे होती. ते युद्ध त्याच्यासाठी जीवन मरणाचं युद्ध होणार आहे कुठे ना कुठेतरी त्याला माहीत होतं मनामध्ये, किंवा तशी भावना त्याच्या मनामध्ये बळवली होती. म्हणूनच त्याला ते स्वप्न पडलं आणि म्हणूनच त्याने एकही सैनिक मागे ठेवला नाही आणि त्याचे दुष्परिणाम पुढे आपल्याला दिसून आले. पुढे आता हे इथून पुढे जे सगळं युद्धाचं वर्णन चालू होतं की या आदिलशहाची फौज कुठे उतरली, निजामशहाची फौज कुठे उतरली, रामरायाचं सैन्य जाऊन कुठे थांबलं, हे सगळं तालिकोटाच्या युद्धाचं वर्णन आहे. मग रामराया कुठल्या हत्तीवर बसला होता, त्या हत्तींची परत अजून नावं दिलीत 81. बाकीच्या सरदारांची नावं दिलेली आहेत. अजून जो काही सरंजाम रामराजा घेऊन गेला होता त्या सरंजामाची माहिती दिलेली आहे. म्हणजे त्यावेळच्या युद्धाची आपल्याला तपशीलवार माहिती या बकरीमधून मिळते, छोट्या छोट्या गोष्टींमधून. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हे सगळं सैन्य एकमेकांच्या समोर उभं राहिलं तालिकोटाच्या लढाईमध्ये. आता सैन्याच्या लढाईचं जे वर्णन इथे दिलेलं आहे आपल्या बकरीमध्ये, ते वर्णन आणि खरोखर जी लढाई झाली ते वर्णन जुळत नाही. हे मी आत्ताच सांगून ठेवतो की काही तुम्हाला जर तुम्ही खरोखर ही बकर वाचली, तुम्हाला इंटरनेटवर मिळाली, वाचली नाही मिळाली मला सांगा, मी लिंक पाठवतो. हे वर्णन तुम्ही वाचलं आणि इंटरनेटवर तालिकोटच्या लढाईचं जे व्हिडिओ बनवलेले ग्राफिक्स काही काही खूप सुंदर बनवले दुसऱ्या चॅनलमध्ये, तुम्ही ते तालिकोटची लढाई म्हणून सर्च केले की तुम्हाला यूट्यूबवर सापडते. त्यांनी बनवले म्हणून खरे असं नाही, ती लढाई खरोखरच तशी झाली होती. म्हणजे कुठलं सैन्य कधी पुढे आलं, कुठलं सैन्य कधी मागे गेलं, काय झालं, कोणी लढाई केली, कशी झाली, कोणी कुठल्या सैन्याच्या हालचालीमुळे रामरायाचा पराभव झाला, निजामशहाचा पराभव होत असताना किंवा निजामशहाचं सैन्य मार खात असताना पण निजामशहानं रामरायाचा मारा कसा सहन केला सैन्याचा. मग हे सगळं पथकं आपण म्हणतो सैन्याची जी मागे पुढे होतात, जी रणनीती असते, युद्धनीती असते, नद्या नाल्या असतात, कुठलं सैन्य कुठल्या नाल्याकडून जात होतं, कुणी कुठे येऊन हल्ला केला, ते तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये पाहायला मिळेल. मग हे बकरीतलं वर्णन आणि प्रत्यक्षात झालेली लढाई ते वर्णन जुळत नाही. पण याचा अर्थ असा नाही की बकरीमध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट खोटी आहे. याचा अर्थ फक्त एवढाच होतो की बकर रामरायाच्या बाजूने लिहिली गेलेली आहे. त्यामुळे रामरायाचे जे कोणी त्यावेळेला युद्धामध्ये उपस्थित असणारे सैनिक असतील किंवा प्रतिनिधी असतील ते कदाचित या बकरकाराला भेटले असतील आणि त्यांनी जे सांगितलं ते त्याने बकरीमध्ये लिहिलेलं असेल. कारण ही बकर युद्ध झाल्यानंतर 1 वर्षाने लिहिली गेलेली आहे, तर ती आठवणींवरच लिहिली गेली. तर कोणीतरी युद्धामध्ये सहभागी झालेलं बकरकाराला भेटलं आणि बकरकाराने ही बकर लिहिली असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामुळे जे युद्ध झालं ते युद्धाचं ॲक्च्युअल वर्णन आपण म्हणतो जे आहे वास्तविक वर्णन आणि बकरीमधल्या वर्णनामध्ये फरक पडतो. तर इथे जे काही आहे त्यामध्ये पहिल्यांदा असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये
की सुरुवातीला तालिकोटमध्ये निजामशाह आणि कुतुबशाहच्या सैन्यावर रामरायाच्या सैन्याने हल्ला केला आणि तो प्रचंड हल्ला केला, कारण रामरायाचं सैन्य या सर्व 4 बादशाहांच्या सैन्यांपेक्षा जास्त होतं असं बकरीमध्ये लिहिलंय. आता तो जो आकडा लिहिलाय त्या आकड्यांवर आपण विश्वास ठेवू नये, कारण बकरीमध्ये आकडे नेहमी वाढवून लिहिलेले असतात. पण एवढं गोष्ट तर आपण मानू शकतो की विजयनगरचं सैन्य 4 बादशाहांच्या सैन्यापेक्षा संख्येने जास्त होतं, परंतु 4 बादशाहांचं जे सैन्य होतं ते संख्येने कमी असलं तरी शिस्तीचं सैन्य होतं, ज्याला आपण पेशावर सैन्य म्हणतो की लष्करी पेशाचं सैन्य होतं, आधुनिक सैन्य होतं. त्यांच्याकडे आधुनिक तोफखाना होता जो तुर्कस्तानमधून आलेला होता. तो त्यांच्या तोफा अत्याधुनिक होत्या. विजयनगरच्या तोफा तेवढ्या अत्याधुनिक नव्हत्या. घोडदळ जास्त होतं. जे मुसलमान बादशाह होते त्यांच्या सैन्यामध्ये, विजयनगरच्या सैन्यामध्ये घोडदळ कमी होतं. घोड्यावर बसून जे आपण म्हणतो बंदूकची हल्ला करतात, गोळ्या मारतात, ते बादशाहांच्या सैन्यामध्ये जास्त होते, विजयनगरच्या सैन्यामध्ये नव्हते. तर आपण असं म्हणू शकतो की विजयनगरचं सैन्य हे पारंपरिक सैन्य होतं त्या काळात, ज्या युद्ध झालं त्या काळाच्या मानाने. आणि मुसलमान बादशाह जे 4 सैन्य घेऊन आले होते ते सैन्य ते बाहेरच्या लोकांचं त्यांच्या सैन्यामध्ये भरणा असल्यामुळे थोडं आधुनिक सैन्य होतं. थोडं म्हणण्यापेक्षा विजयनगरच्या तुलनेने खूपच आधुनिक सैन्य होतं शिस्तीचं आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने, खास करून तोफखान्याच्या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे पहिल्यांदा जो मारा केला विजयनगरच्या सैन्याने, त्यांची संख्या जास्त होती, तो मारा निजामशाह आणि कुतुबशहाला थोपवता आला नाही, तरी बऱ्यापैकी त्यांनी तो रोखून धरला. विजयनगरचं सैन्य जास्त असल्यामुळे निजामशाह आणि कुतुबशाहच्या सैन्याचं नुकसान झालं, पण त्यांचा तोफखाना विजयनगरच्या सैन्यापेक्षा सरस असल्यामुळे त्या तोफांच्या माऱ्यामुळे विजयनगरच्या सैन्याचं पण पुष्कळ नुकसान झालं आणि दोन्ही सैन्य एका ठिकाणी थांबल्यासारखी झाली. मारा झाल्यानंतर दोन्ही सैन्यांचं पुष्कळ नुकसान झालं. हे नुकसान झाल्यानंतर विजयनगरचा जो रामराया होता त्याच्या लक्षात आलं की आदिलशाह जो पलीकडच्या बाजूने लढतोय त्याला तर मीच बसवलेलं आहे तख्तावर आणि मीच त्याला मदत केलेली आहे सगळी. हा तर माझा कलिग आहे, किंवा आपण काय म्हणतो की युद्धामध्ये किंवा राजनीतीमध्ये माझ्या बाजूने लढणारा बादशाह आहे, हा पलीकडच्या बाजूने का लढतोय. म्हणून रामरायाने काय केलं की भर युद्धामध्ये एक वकील पाठवला त्याच्याकडे आणि त्याला आठवण करून दिली की माझ्या मदतीमुळे तू बादशाह झालेला आहेस आणि तिथं बसलेला आहेस, आपण आनाबाका घेतलेल्या आहेत एकत्र लढण्याच्या, तुझ्यासाठी कित्येक लढाया पण केलेल्या मी 2 बादशाहांशी, आज तू त्यांच्या बाजूने माझ्यावर हल्ला करतोय, बरं नाही. तर आदिलशाहने पण त्यांना कळवलं की मला तुमच्यावर हल्ला करायची काही इच्छा नव्हती विजयनगरवर, पण या 2 बादशाहांचं सैन्य माझ्या मुलखातून चाललेलं आहे, त्यामुळे जर मी त्यांना सामील झालो नाही किंवा त्यांना सामील आहे असं दाखवलं ते माझ्या मुलखामध्ये लुटपाट करतील, म्हणून नाईलाजाने मी त्यांच्या सैन्यामध्ये सामील आहे. आता हे जे याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते खरं पण आहे. त्याचं कारण की तालिकोटाची लढाई होण्याच्या आधी ज्या काही घडामोडी घडल्या त्या आता आपण इथे सांगत नाही, भरपूर घडामोडी घडल्या, पण आपण असं म्हणू शकतो की आदिलशहाचं राज्य विजयनगरच्या राज्याला लागून होतं. निजामशहाचं राज्य जे होतं अहमदनगरचं किंवा बाकीचं जे राज्य होतं वराडचं राज्य असेल जे आहे ते तेवढं सीमेला लागून नव्हतं, त्यामुळे आदिलशहाच्या राज्याचा विजयनगरशी संबंध जास्त यायचा. आणि विजयनगरच्या रामरायाने दरवेळेला काय केलं होतं की आलटून पालटून बाजू घेतली होती. कधी त्याने निजामशाहची बाजू घेतली, कधी आदिलशहाची बाजू घेतली. या 4 बादशाहांच्या भांडणामध्ये त्याने स्वतःचं राज्य वाढवलं होतं, पण जास्त करून त्याने आदिलशहाची बाजू घेतली होती. त्यामुळं आदिलशहाला मनापासून विजयनगरचं राज्य नष्ट व्हावं असं वाटत नव्हतं. पण जे काही कॉन्सिक्वेन्सेस निर्माण झाले, जे काही त्यावेळेला घटना निर्माण घडल्या त्यावेळेला, त्यामुळे आदिलशाह आणि 5 बादशाह उरलेले 3 बादशाह एकत्र येऊन त्यांनी विजयनगरवर हल्ला केला. आता तो जो भाग आहे की हे सर्व घटनाक्रम घडला कसा काय, की जे 4 बादशाह एकमेकांविरुद्ध लढत होते ते विजयनगरच्या बादशाहाविरुद्ध एकत्र आले कसे काय, याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवायला लागेल. तो एक वेगळा मुद्दा आहे किंवा एक संपूर्ण विषय आहे लढायांचा, माहितीचा घेण्याचा, त्यामुळे आपण तिथे जात नाही. तर इथे फक्त एवढंच लक्षात घेण्याची गोष्ट आहे की भर लढाईमध्ये पहिला हल्ला संपल्यानंतर दोन्ही सैन्य जेव्हा एकमेकांचा अंदाज आला आणि प्रचंड हानी झाली, तेव्हा थोडासा जेव्हा ब्रेक घेतला सैन्याने, त्यावेळेला विजयनगरच्या रामरायाने एक वकील आदिलशहाकडे पाठवला. आदिलशहाने त्या वकिलाचा सन्मान केला, सगळ्या गोष्टी सांगितल्या, परत निरोप सांगितला की माझी इच्छा नाही, पण या 2 बादशाहांचं सैन्य माझ्या मुलखातून येत आहे, त्यामुळे मी त्यांना सामील नाही झालो तर माझं नुकसान म्हणून लढतो, माझी तुमच्या विरुद्ध लढायची इच्छा नाही आणि गरज पडली तर मी तुमच्या बाजूने लढेन. हे जेव्हा उरलेल्या 2 बादशाहांना कळलं, कुतुबशहाला आणि निजामशहाला, की विजयनगरचा राजाचा दूत येऊन आदिलशहाशी बोलाने असं चाललंय, त्यावेळेला त्यांनी परत त्यांचे दूत पाठवले आदिलशहाकडे. त्याची चांगली कानउघडणी केली, त्याला इस्लामच्या आणाबाका दिल्या, इस्लामचा त्याला धर्माचं त्याला हे सांगितलं की महत्त्व सांगितलं, किंवा धर्माच्या नावाने त्याला ब्लॅकमेल करून परत एकदा आपल्या बाजूने वळवून घेतलं. आणि आदिलशहा जो विजयनगरच्या बाजूने लढायला तयार झाला होता असं म्हणू शकतो आपण बकरीवरून या, किंवा न्यूट्रल राहायला तयार झाला होता तटस्थ, तो परत काय झाला बाकीच्या बादशाहांना जाऊन मिळाला. हे सगळं झाल्यानंतर
आता अजून एक वर्णन त्याच्यामध्ये येतं की अकबर बादशाह, ते वर्णन अशा प्रकारे आहे की याच्यामध्ये जलालुद्दीन अकबर बादशाह तख्त जालनापूर व कर्ण राठोड राजपूत हे नालतवाडीस उतरले आणि अकबर, कुतुबशाह, निजामशाह चाल करून आले आणि रामरायाच्या सैन्याने त्यांचा मुकाबला केला आणि परत एकदा शत्रूचा मोड केला. आता या अकबर बादशाह आला का नाही माहीत नाही, कारण अकबरचा आणि विजयनगरच्या साम्राज्याचा तसा काही संबंध नव्हता, कारण मोगल आणि विजयनगरच्या साम्राज्यामध्ये हे 4 बादशाह होते, त्यांचं राज्य होतं. त्यामुळे त्याची सीमा एकमेकांना लागत नव्हती आणि 4 बादशाह लढतायत म्हणून अकबराने चालून यायचं काही कारण नाही रामरायावर, त्याच्यामध्ये काही एक फायदा नव्हता. अकबराची इच्छा होती हे 4 बादशाह पण बुडवावे, किंवा मोगलांची नेहमीच इच्छा होती की दक्षिणेमध्ये जेवढी राज्य होती ती सगळी बुडवावी, मुसलमानांची असतील नाहीतर इतर देशांचे असतील, सगळी बुडवावी आणि सगळा मुलूक स्वतःच्या अंमलाखाली आणावा. हे जे वर्णन या बकरीमध्ये लिहिलंय ते खरं का खोटं याच्याबद्दल वाद आहे, ते कुठून आलं त्याच्याबद्दल पण वाद आहेत भरपूर गोष्टींबद्दल. पण हे बकरीमध्ये आहे की असं झालं आणि परत एक लढाई झाली. मग या बकरीनुसार परत लढाई झाल्यानंतर आता ज्या वेळेला यांचा मोड झाला त्यावेळेला परत बादशाहचे सगळे वजीर एकत्र आले आणि बादशाहचे सगळे वजीर एकत्र आल्यानंतर त्याला म्हणाले की महाराज शत्रू एक झालेला आहे सगळ्या प्रकारे, आता अकबर बादशाह पण आलेला आहे, बाकीचे 4 बादशाह पण आलेले आहेत, तर आम्ही पुढे जातो आणि आम्ही शत्रूबरोबर लढतो आणि त्याचा मोड करतो आणि तुम्ही तोपर्यंत दुसरी काहीतरी राजनीती आखा आणि बाकीच्या मार्गाने आपल्याला बघता येतं. या बादशाहने काय केलं की परत एकदा सगळ्या वजिरांना लढायला पाठवलं, अजून जे लोक होते गडकोटाकडे त्यांना तिकडे पाठवलं, असं वर्णन बकरीमध्ये आहे. आता मी हे शब्दशः सांगत नाहीये किंवा बकरीमध्ये जसं लिहिलं तर अक्षर सांगत नाही, आपण बोलीभाषेमध्ये बोलतो तसं सांगतो, त्यामुळे थोडाफार फरक पडणं साहजिक आहे त्यामध्ये. पण एक भाग काय झाला की पहिला हल्ला परतवला गेला, पहिला हल्ला झाला, दोन्ही सैन्य थकली. दुसरा अकबर बादशाह आला असं बकरकार म्हणतो, तो हल्ला परतवला गेला आणि तिसरा हल्ला जेव्हा सगळे वजीर म्हणून एकत्र केला त्यावेळेला रामराया पण चालून गेला त्यांच्यावरती आणि त्या हल्ल्यामध्ये पण शत्रूचा, निजामशाहचा, कुतुबशाहचा आणि बरीदशाहचा मोड केला असं बकरीमध्ये येत आहे. ते झाल्यानंतर बादशाहची फौज जेव्हा परत माघारी येत होती किंवा पळून जात होती ते बघून रामरायाची फौज माघारी पळली आणि परत यायला लागली. ते बघून आदिलशाह आणि बाकीच्या बादशाहांनी परत हल्ला केला. त्यावेळेला असं सांगितलं की 40 लाख बाणांना बत्ती दिली रामरायाच्या सैन्याने आणि ते 40 लाख बाण एकदम सोडले, ज्याच्यामुळे मोगल दबून गेले, बादशाहची फौज दबून गेली. त्या बाणांच्या धडाक्यापुढे त्यांचं काही चाललं नाही, घाबरून गेले, पावसळून गेले आणि परत फिरून गेले. हे सगळं झाल्यानंतर रामरायाने देखील आपला हत्ती काय केला की शत्रूवर सोडला. त्या हत्तीचं नाव राम हत्ती म्हणून सांगितलेलं आहे की तो हत्ती शत्रूवर सोडला. रामराय स्वतः हत्तीवर बसून चाल करून गेला आणि त्याबरोबर रामरायाने तोफा पण मागवल्या, तोफांचा पण मारा केला आणि शत्रूला पळवून लावलं. म्हणजे एक ते 40 लाख बाण रामराय स्वतः हत्तीवर बसला आणि परत तोफा दवडल्या त्याने आणि सगळ्यांनी म्हणून शत्रूचा मोड केला. हे झाल्यानंतर काय झालं, हे झाल्यानंतर रामरायाची फौज परत येऊन जिथे त्यांच्या मुक्कामाची जागा होती त्या मुक्कामाच्या जागेवर उतरली आणि संध्याकाळी राहण्याची व्यवस्था करायला लागले. एवढ्या वेळामध्ये आदिलशाह त्याची फौज घेऊन परत चालून आला. आदिलशाह बरोबर त्यावेळेला बरीदशाह होता, जो वराडशाह बरीदशाह हे होता, पातशाह होता, तो चालून आला. दोघांनी मिळून बेसावत असणाऱ्या रामरायाच्या फौजीवर किंवा विजयनगरच्या फौजीवर हल्ला चालवला. ज्यावेळेला विजयनगरचे सैनिक होते ते चिलखत वगैरे काही त्यांनी घातलं नव्हतं, पोळी भाजी, पोळी रोटी वगैरे स्वतःसाठी बनवत होते आणि त्यावेळेला सैन्य लढायलाच तयार नाही हे लक्षात आल्यानंतर सैन्याचा मोड झाला आणि रामराया आदिलशाहला असं म्हणला की मी तुला मदत केली, माझ्यामुळे तू बादशाह झाला आणि आज तू अशा पद्धतीने माझ्यावर चालून आलास की मी तुझ्याशी लढू शकत नाही, तर आता किमान माझी तुला एक विनंती आहे म्हणे की तू हातामध्ये एक तलवार घे, मी एक तलवार घेऊ आणि मला वीराचं मरण पाहिजे. मग आदिलशाहने एक तलवार हातामध्ये घेतली, रामरायाने एक तलवार हातामध्ये घेतली. त्या लढाईमध्ये आदिलशाहनं रामरायाचं मस्तक कापलं. रामरायाचं शिर कापल्यानंतर जी फौज होती विजयनगरची ती पळून गेली किंवा तिची दानादान झाली सगळीकडे. हे आदिलशाह त्याचं शिर कापलेलं रामरायाचं शिर कापलेलं घेऊन ते शिर मिरवत त्याच्या फौजेमध्ये गेला. रामरायाचं शिर भाल्यावर बघितल्यानंतर उरली सुरली विजयनगरची फौज पण पळून गेली. रामरायाचा भाऊ एक मारला गेला, तिरुमल नावाचा एक भाऊ होता, तो वाचला, तो विजयनगरच्या दिशेने पळून गेला आणि 4ही बादशाहांच्या फौजा बिलकुल वाट न बघता लगेच विजयनगरच्या वाटेने चालायला लागल्या, कारण त्यांना माहित होतं की विजयनगरमध्ये एकही सैनिक शिल्लक नाहीये विजयनगरचं रक्षण करण्यासाठी. तर ही झाली या बकरीमध्ये सांगितलेली थोडीफार कहाणी. मी तुम्हाला वाचून सांगितली नाही का, शब्दशः सांगितले नाही, सार या कहाणीचं हे लिहिलेलं आहे. याच्यामधून 2-3 गोष्टी आहेत, म्हणजे काही गोष्टी आहेत, हे महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपण लक्षात घेतलं पाहिजे की एकतर या लढाईचं वर्णन चुकीचं केलं गेलं. जसं मी सांगितलं तसं की जर तुम्ही कुठली दुसरी साधनं बघितली, ही बकर सोडून तालिकोटच्या लढाईची माहिती देणारी दुसरी साधनं बघितली
तर फौजांची हालचाल कशी झाली, लढाई कशी झाली, कोण कुठे लढलं, त्याचा आपल्याला साध्यंत किंवा अजून चांगल्या प्रकारे माहिती देणारं वर्णन याच्यामध्ये सापडू शकतं आणि ते जास्त विश्वसनीय वाटतं या लिहिलेल्या बकरीपेक्षा. त्याचं कारणच ते आहे की बकर या आठवणीवर लिहिलेली आहे आणि बाकीची साधनं ती पण काही आठवणीवर लिहिली गेलेली अशी नाहीत, पण त्याच्यामध्ये गोष्टींचा क्रम जो आहे तो क्रम विश्वसनीय रीतीने सांगितलेला आहे. त्यामुळे लढाईच्या वर्णनावर इथे आपण विश्वास ठेवू शकत नाही. दुसरी गोष्ट की अकबर बादशाह या लढाईमध्ये सामील झाल्याचा काही पुरावा नाहीये, जे फक्त या बकरीमध्ये आढळून येतं आणि अजून 1-2 रेफरन्समध्ये आढळून येतं, कर्नाटकमध्ये आहे ते सापडलेले, बाकी कुठे त्याचा संबंध दिसत नाही. आणि जर आपण परिस्थितीचा विचार केला तर परिस्थिती पाहता पण अकबर बादशाह याच्यामध्ये सामील झाला असेल युद्धामध्ये अशी काही गरज पण वाटत नाही की आणि ऐन रणधुमाळीमध्ये तो येईल लढाई चालू असताना या 4 बादशाहांना न सांगता, हे पण संभवत नाही. त्यामुळे ही गोष्ट पण खोटी असली पाहिजे. पुढची एक गोष्ट आहे की आपल्याला नेहमी सांगितलं जातं की रामरायाचा पराभव याच्यामुळे झाला की रामरायाच्या सैन्यामध्ये जे मुसलमान सरदार होते त्या मुसलमान सरदारांनी ऐन वेळेला बाजू बदलली आणि त्यांनी रामरायाच्या सैन्यावरच हल्ला केला, त्यामुळे रामरायाचा पराभव झाला. ती गोष्ट झाली देखील असेल, नाही असं नाही, पण या बकरीमध्ये त्याचा कुठेच उल्लेख सापडत नाही की मुसलमानांच्या सैन्याने रामरायाची साथ सोडली, जे त्याचे मुसलमान सरदार होते ते, आणि त्याच्यामुळे रामरायाचा पराभव झाला. ही बकरची कहाणी सांगते, ती वेगळीच कहाणी सांगते. ही बकरची कहाणी सांगते मी तुम्हाला आता सांगितली ती कहाणी सांगते. त्याच्यानंतर जी रामरायाच्या वधाची कहाणी याच्यामध्ये सांगितली आहे ते थोडंसं रामरायाला ग्लोरिफाय करण्यासाठी सांगितलेलं आहे की शत्रू समोर असताना पण त्याने मी तुझ्याशी लढतो, तू माझ्याशी लढ आणि मला वीराचं मरण पाहिजे वगैरे वगैरे गोष्टी केल्या. परत रामरायाची थोडी इज्जत वाचवण्याचा पण प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये की रामरायाची फौज मुक्कामी होती, त्यावेळेला अकस्मात हल्ला केला त्यामुळे फौज लढू शकली नाही वगैरे वगैरे, पण असं काही झालेलं नाही. वास्तवामध्ये एकाच दिवसामध्ये ती लढाई झाली आणि तिचा एकाच दिवसामध्ये निकाल लागला 24 तासामध्ये, आणि रामरायाची सगळी फौज उधळली गेली होती तरी पण तो लढत होता. त्याची शेवटची फौज शिल्लक राहिल्यानंतर 4 सुलतानांनी मिळून अत्याधुनिक तोफखाना आणि बंदुकीचा मारा करून आणि घोडदळांच्या बळावर रामरायाच्या सैन्याला भगदाड पाडलं आणि रामरायाला 4ही बाजूनी घेरायची तयारी केली. 3ही बाजूनी घेरत घेरत आले होते ते. रामराय स्वतः हत्तीवर बसून लढत होता आणि लढता लढता तो त्याची सैन्य विखुरलं गेलं, त्याचा सैन्यावर कंट्रोल राहिला नाही, काही सैन्य पळायला लागलं. ह्या सगळ्या धामधुमीमध्ये गडबडीमध्ये तो शत्रूच्या हातामध्ये सापडला आणि त्याचं शिर धडा वेगळं केलं. ही जी गोष्ट याच्यामध्ये सांगितली की रामरायाची फौज शत्रूला हरून परत आली आणि परत आल्यानंतर मुक्कामी राहिली होती आणि मग रामरायाचं शिर कापलं. तसं वास्तवात झालेलं नाही. हे बकरकार असं लिहितात, त्याचं लिहिणं त्यांचं कर्तव्य आहे, कारण ते कुठल्या तरी एक बाजू घेऊन किंवा कुठल्या तरी राजाची बाजू घेऊन बकर लिहित असतात, समाजाची बाजू घेऊन बकर लिहित असतात. ती बकर रामरायाच्या बाजूने लिहिली गेली म्हणून या गोष्टी याच्यामध्ये झालेल्या आहेत. पण जे कारण आपण म्हणतो की मुख्य कारण सांगितलं जातं ते कारण नाही. म्हणजे रामरायाच्या सैन्याचा पराभव हा मुसलमान सरदारांनी बाजू बदलली देखील असेल दुसऱ्या कुठल्या साधनामध्ये तसं लिहिलं असेल तर, पण रामरायाच्या सैन्याचा पराभव त्याच्यामुळे झालेला नाही. रामरायाच्या सैन्याचा पराभव 2 गोष्टींमध्ये झालेला आहे की रामरायाचा तोफखाना कुचकामी होता आधुनिक तोफांपुढे ज्या 4 बादशाहांनी वापरल्या त्या, आणि दुसरी गोष्ट की रामरायाच्या सैन्याचं जे घोडदळ होतं ते घोडदळ संख्येने कमी होतं इतरांपेक्षा, शत्रूपेक्षा, आणि जे होतं ते तेवढं प्रभावी देखील नव्हतं की जे शत्रूला भगदाड पाडेल किंवा शत्रूवर दबाव निर्माण करेल असं नव्हतं. रामरायाची सगळीच्या सगळी भिस्त त्याच्या पायदळावर होती, पण त्या कर्नाटकी लष्करावर होती, पण त्या लष्कराचं पायदळाचं समोरून येणाऱ्या बंदुकांच्या तोफांच्या फैरीसमोर शत्रूच्या काही चाललं नाही. तो दिवसच रामरायाचा नव्हता. याचा अर्थ असा नाही की रामराय काही कमी शूर होता किंवा त्याला नियोजन करता येत नव्हतं, तो युद्ध सेनाने नव्हता. रामराय कसलेला सेनापती होता, पण एखादा दिवसच नसतो सेनापतीचा, त्याला अंदाज येत नाही. तो प्रकार त्या दिवशी रामरायाच्या बाबतीत झाला. त्याचं वय देखील झालं होतं म्हणून रामरायाचा पराभव झाला. अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आता या बकरीला आपण महत्त्व का द्यायचं. या बकरीला आपल्यासाठी महाराष्ट्रीयन लोकांसाठी महत्त्व एवढ्यासाठीच आहे की बकरीमध्ये दोन्ही बाजूने लढणाऱ्या लोकांकडून, विजयनगरकडून आणि पातशाहींकडून, पण 4 बादशाह होते त्यांच्याकडून मराठी माणसांची नावं आढळतात. म्हणून आपल्याला ही बकर महत्त्वाची आहे, कारण यामध्ये आपल्याला अस्तित्व कळते. 1565 मध्ये पण भोसले आडनावाचं कोणतरी होतं बरं का, किंवा दळवी आडनावाचं कोणतरी होतं, किंवा गोपीनाथ नावाचा एक वकील होता. त्यानंतर जे वकील होते ते ब्राह्मण होते त्या काळात, पण जे मुसलमानांचे वकील होते ते आवर्जून सांगतोय असं नाही की नावं ठेवायला, की सगळ्याकडे त्यावेळेला आपण चाकरी करतो. ज्याचं राज्य होतं त्याची चाकरी चालायची त्या काळामध्ये. त्या उद्देशाने बोलतोय की वकील फक्त ब्राह्मण शिवाजी महाराजांच्या काळातच नव्हते, बादशाच्या पदरी त्या काळी पण ब्राह्मण वकील होते. म्हणजे बादशाह लोक त्यावेळेला पण विश्वास ठेवत होते जो कोणी कर्तृत्ववान माणूस असेल त्याच्यावर. हा मुद्दा सांगायचा आहे मला. या काही गोष्टी आहेत, या गोष्टी आपल्याला या बकरीमधून कळतात, म्हणून आपल्यासाठी ही बकर महत्वाची आहे. तर या बकरीचं वैशिष्ट्य काय की एक वाङ्मयीन कलाकृती आपण ज्याला म्हणतो, वाङ्मयीन कलाकृती म्हणजे साहित्य, एक साहित्यकृती म्हणून जर आपण बकर या गोष्टीचा निकष लावला
की बकरी काय आहे, बकरी कशाला बकर म्हणायचं, बकरीचा साचा कसा असतो, बकरीचं लिखाण कसं केलं जातं. तर बकर म्हणजे काय हा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे या विषयावर. तुम्ही तो सगळ्यांनी पाहिला तर तुम्हालाही समजून घ्यायला अजून मदत होईल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया जर पाहिला नसेल तो व्हिडिओ पहा सगळ्यांनी. बकर म्हणजे काय त्याचा आपल्याला अंदाज येईल. इथे साहित्यकृती म्हणून जी काही बकरकाराने लिहिलेली राक्षस तागडीची ती बकरीच्या निकषावर खरी उतरते. म्हणजे बकरीची जी सगळी वैशिष्ट्ये आहेत ती या बकरीमध्ये ठासून भरलेली आहेत. म्हणजे व्यक्तीचं वर्णन, युद्धाचं वर्णन, घटनांचं वर्णन, अद्भुतता, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. किंवा रामरायाचं वर्णन, बाकीच्या गोष्टी. बकर ज्याच्यासाठी ओळखली जाते की एखादी घटना जिवंत करून सांगण्यासाठी, मनापासून सांगण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी या बकरीमध्ये भरलेल्या आहेत. एक साहित्यकृती म्हणून तिचं मूल्य आहेच. त्याचबरोबर ही बकर एक ऐतिहासिक, आपण ज्याला म्हणतो की इतिहासाचे संसाधन म्हणून महत्त्वपूर्ण आहे. कारण या बकरीची भाषा आहे ती अलंकारिक नाही आहे किंवा इतर भाषांसारखी उगाच रंगवून कालिदासासारखं उपमा देऊन ती बकर लिहिलेली नाही आहे. युद्धाचं वर्णन आहे, सरळ सरळ घटना जशा घडल्या तशा सांगितलेल्या आहेत. सगळ्याच घटना काही खऱ्या खोट्या आहेत त्यातल्या असं नाही. बकरी लिहिलीच जाते ऐकीव माहितीवर, त्यामुळे जे दोष निर्माण होतात ते दोष या बकरीमध्ये आहेत. पण त्या काळात रामरायाचं सैन्य, विजयनगरचं सैन्य, त्याची रचना कशी होती, कुठल्या कुठल्या प्रकारचे लोक विजयनगरच्या सैन्यामध्ये सामील होते, मग अशी म्हणलं तसं सैन्याचा सरंजाम कसा होता, म्हणजे सैन्याचं रचनेमध्ये कुठले लोक सामील होते, शस्त्र कुठली वापरली जात होती, कपडे लत्ते कसे होते, व्यवहार कसा केला जात होता, या बऱ्याचशा गोष्टींची त्या काळातल्या माहिती आपल्याला बकरीमुळे मिळते. त्यामुळे बकर हे एक ऐतिहासिक संसाधन आहेच. पण मराठ्यांच्या इतिहासाचं ऐतिहासिक संसाधन आपण तिला जास्त म्हणू शकत नाही. मराठ्यांची फक्त अस्तित्वाची माहिती त्याच्यामधून मिळते. बाकी जास्त मराठ्यांच्या इतिहासाशी या बकरीचा संबंध नाहीये. पण एकंदरीतच जर तुम्हाला वाचायचे असेल तर तुम्ही वाचू शकता. असं नाही की बाकीच्या बकरी जशा समजायला जड आहेत. म्हणजे महिकावतीच्या बकरीमध्ये खूपच माहिती दिलेली आहे, सगळ्या गोष्टी समजायला जड जाते. नवीन माणसाला पटकन बकर समजत नाही, तसं इथे नाही. नवीन माणूस पण ही बकर वाचताना तिच्यामध्ये गुंगून जाईल, इतकी सहज साधी सोपी बकर आहे. आणि आपल्या लोकांच्या, मराठ्यांच्या, जे आपण म्हणतो की आपले पूर्वज आहेत जे 15व्या शतकामध्ये अहमदनगर, सातारा, गोवा या भागामध्ये जिथे राहत होते, बाहेरून महिकावतीच्या बकरीमध्ये आपल्याला कळतं की कसे उत्तरेकडून येऊन लोक स्थायिक होत गेले. आणि तिथे नंतर परकीयांचं राज्य आलं, या बहमनी राज्य आलं. बहमनी राज्यानंतर या 4 पातशांचं राज्य आलं. तर त्या 4 पातशांच्या राज्यामध्ये लोक चाकरी करत होते त्यावेळेला. हे आपल्याला या बकरीमुळे समजतं. सारांश थोडक्यामध्ये एका ओळीमध्ये, चांगली बकर आहे मनोरंजन म्हणून, किंवा वाचायला युद्धाचं वर्णन तुम्हाला वाचायला आवडत असेल, विजयनगरबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर अवश्य वाचा. दुसरी गोष्ट की थोडंफार आपल्याला 2-4 नावं तुम्हाला मराठ्यांची समजून घ्यायची असतील जी त्या काळामध्ये होती, अवश्य वाचा. पण मराठ्यांच्या इतिहासाशी किंवा मुसलमानांचा दुस्वास करण्यासाठी त्या नजरेने वाचू नका. किंवा कोणी तुम्हाला असं सांगितलं असेल की मुसलमान सरदारांनी बाजू बदलली किंवा सगळीकडे ते सांगितलं जातं म्हणून रामरायाचा पराभव झाला. तर खरी गोष्ट ही आहे की या बकरीवरून ती कळते की जर तसं काही झालं असतं तर एवढ्या गोष्टी एवढ्या विस्तृतपणे या बकरीमध्ये लिहिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये त्या गोष्टीचा पण उल्लेख आला असता की अमुक अमुक सरदारांनी नावं जागा बदलली, किंवा कितीतरी सरदारांची नावं लढलेल्या आणि ठार झालेल्या, जखमी झालेल्या या बकरीमध्ये आलेल्या आहेत. तर एवढा मोठा दगाफटका जर कोणी मुसलमान सरदारांनी रामदेवरायाशी किंवा विजयनगरच्या सैन्याशी केला असता तर त्यांचं पण नाव या बकरीमध्ये आलं असतं. तर ही शक्यता मला कमी वाटते की मुसलमान सरदारांनी दगाफटका केल्यामुळे विजयनगरचं सैन्य हारलं. आणि तशी शक्यता वास्तविकतेमध्ये पण कमी होती की विजयनगरच्या सैन्याचं आपण म्हणतो की संख्याबळच एवढं मोठं होतं की अगदी 15-20 हजार जरी मुसलमान सरदारांनी त्यांच्याशी दगाफटका केला ऐन वेळेला आणि शत्रूची बाजू घेऊन लढू लागले, तरी पण जे सैन्य होतं ते लाखोमध्ये सैन्य होतं. ते 15-20 हजार सरदारांनी त्यांचं काही बिघडणार नव्हतं. विजयनगरच्या सैन्याचा पराभव झाला कारण सेनापती वृद्ध होतं, राजा रामराय होता तो वृद्ध होता. लढाईच्या उत्तरार्धामध्ये त्याचं युद्धामधलं जे नियंत्रण होतं ते नियंत्रण त्याच्या हातामधून निसटलं. तो एकटाच युद्ध नियंत्रित करत होता. त्याच्या विरोधामध्ये 5-5 बादशाह होते आणि 5-5 बादशाह 5-5 वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून ते युद्ध नियंत्रित करत होते. आणि हे 5ही बादशाह होते ते त्यांच्या काळातले कसलेले सेनापती होते. ते 20 वर्ष एकमेकांची भांडण्यातच गेली होती त्यांची युद्ध करण्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांना युद्धाचा चांगला अनुभव होता, युद्धनीतीचा पण चांगला अनुभव होता. रामराया एकटाच असल्यामुळे ते युद्धनीतीमध्ये कमी पडला त्यांच्या. आधुनिक जे तंत्रज्ञान असतं त्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये पण विजयनगरचं सैन्य कमी पडलं, जसं मी मागाशी सांगितलं तसं तोफखान्यामध्ये आणि बंदुकीच्या तंत्रज्ञानामध्ये आणि त्या लढाईमध्ये जी लढाई केली जाते त्याच्यामध्ये कमी पडलं. घोडदळांच्या संख्येमध्ये विजयनगरचं सैन्य कमी पडलं. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून दिवसभर लढा दिल्यानंतर पण
अफाट सैन्य शक्तीच्या बळावर म्हणजे संख्याबळाच्या बळावर विजयनगरच्या साम्राज्याने दिवसभर लढा दिला. पण दिवसभर लढा दिल्यानंतर शेवटी तंत्रज्ञानाचा विजय झाला, आधुनिक जे काही समोरच्या बादशांकडे होतं ते, आणि विजयनगरच्या सैन्याचा पराभव झाला. हे या राक्षस तागडीच्या बकरीचं किंवा तालीकोटला जी लढाई झाली किंवा ज्याला राक्षस तागडीची लढाई म्हणतो आपण मराठीमध्ये, त्या लढाईचं थोडक्यामध्ये मर्म आहे, विषय निघाला म्हणून सांगितलं. आपल्याला एकंदरीतच हा व्हिडिओ कसा वाटला तो मला आपण सगळेजण मिळून कमेंट करून सांगा. आपल्या काही सूचना असतील तर सांगा. याच्यानंतर पुढचा जो आपण व्हिडिओ बनवणार आहे, नवा व्हिडिओ, तो आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे, कारण ती पहिली शिवकालीन बकर आहे. तिचं नाव आहे सभासदाची बकर. आणि सभासदाची बकर ही मराठ्यांच्या इतिहासामध्ये तिला महत्त्व आहे, कारण ती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही कालावधीमध्ये लिहिली गेली आणि ती विश्वसनीय पुरावा, त्याच्यामुळे ती विश्वसनीय पुरावा म्हणून गणली जाते. कारण कृष्णाजी आनंद सभासद जे होते त्यांनी ही बकर लिहिलेली आहे. ती बकर लिहिण्यासाठी किंवा लिहिण्याच्या मागची त्यांची प्रेरणा राजाराम महाराजांची होती. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही होती की कृष्णाजी आनंद सभासद हे शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये सभासद होते, त्यामुळे या बकरीला महत्त्व फार आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी खऱ्या असण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून आपण या बकरीला इतर बकरींमध्ये प्रथम स्थान देतो आणि विश्वसनीय बकर म्हणतो. या बकरीची माहिती पाहूयात आपण पुढच्या नव्या भागामध्ये. तोपर्यंत इथेच थांबूयात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.